हा बोला मॅडम. कुठं आहेस तुम्ही? मॅडम ते आपल्या नवीन जमिनीच्या केसची स्टडी करतोय. हा ते बाजूला ठेवा, एक दुसरं काम आहे. मॅडम तुम्हीच म्हणाला होता ना हे काम जरा जास्त अर्जंट आहे म्हणून. हा पण आता आम्हीच म्हणतोय की ते काम आता अर्जंट नाही, दुसरं काम अर्जंट आहे. हो मॅडम. आम्ही सांगतोय तेवढं ऐका. हा बोला मॅडम. आपल्या सगळ्या वकिलांना एकत्र करा आणि आम्ही सांगतोय तसा ड्राफ्ट तयार करा. आपण शाळा बंद करायची नोटीस पाठवली होती का नाही, तशी आता आम्ही कवा बी शाळा बंद करणार नाही असे कागद तयार करा. हा आता होय, आत्ता लगेच ताबडतोब. आणि तो ड्राफ्ट तयार झाला की आम्हाला कळवा, मग आम्ही सांगतो तुम्हाला कुणाकडे पाठवायचं ते. काय कळलं ना हो काय करायचं ते? हो मॅडम. आणि हे सगळं अर्जंट मध्ये आहे, जरा लागा कामाला लागा. आई साहेब सगळं ठीक आहे ना हो? आम्ही ठीक आहे का? नाही म्हणजे मगाशी आपला इश्यू झाला पण राहून राहून आपलं माझ्याच मनात येते एवढं पडदिशी तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला म्हणताना म्हणलं सगळं ठीक आहे का कसं? पटदिशी कुठं, आधीच लय उशीर झालाय, आता आणखीन उशीर नको व्हायला. नाही नाही तसं नाही म्हणजे मास्तरीन काही लई बोलल्या नाहीत ना तुम्हाला? रागाच्या वरात माणूस बोलून जाते असं. नाही नाही, त्या काय बोलल्या नाहीत आम्हाला. त्या त्यांच्या मतावर ठाम होत्या, आम्ही आमच्या मतावर ठाम होतो. दोघींनी एकमेकींना आपापली मतं सांगितली. आपण आम्ही काय विचार केला की 2 पावलं मागं येऊन काय फरक पडणार आहे, येऊया की 2 पावलं मागं. हा आम्ही विचार केला की शाळा बंद करण्याचा निर्णय आम्ही जोवर मागं घेत नाही तर काही सुनबाई घरला परत येणार नाहीत. पण तुम्ही त्याचा लोड घेऊ नका बरं का आई साहेब.